देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर सैनिकाने मित्राच्या मदतीने एक हॉटेल टाकलं. हॉटेल चांगले सुरू झाले होते. दोन्ही मित्रांची घनिष्ठ मैत्रीमुळे कोणत्याही प्रकारचं दोघांमध्ये वाद नव्हते. दोघेही समजदार होते. हॉटेलवर ग्राहकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. दोघांकडे पैसा देखील मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागला होता. मात्र एक दिवस त्या माझ्या सैनिकाचा आयुष्यात खूप वाईट दिवस आला. हॉटेलकडे येत असताना या माझ्या सैनिकाच्या मोटरसायकलला अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्याला किरकोळ स्वरूपाचा मार लागला होता. माजी सैनिकाच्या नातेवाईकांना, पत्नीला या अपघाताची माहिती झाल्यानंतर माजी सैनिकाची पत्नी, त्याचा मित्र हे सर्वजण घटनास्थळी आले. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्या ठिकाणी काही वेळ ठेवल्यानंतर पुन्हा त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगीमध्ये पती लवकर बरा होईल असं नातेवाईक आणि त्याच्या पत्नीला वाटत होतं. म्हणून त्या माजी सैनिकावर खाजगी रुग्णालयात उपचार घेणं सुरू झालं. पहिल्या दिवशी त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली होती आणि आता लवकरच त्याची प्रकृती स्थिर झाली की त्याला सुट्टी मिळेल असं प्रत्येकांना वाटत होतं. मात्र दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तिसऱ्या दिवशी जर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा ते मयत झाल्याचं सांगण्यात आलं. आता सरकारी रुग्णालयात उपचार भेटणार नाहीत म्हणून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं उपचार करण्यात आले होते, पहिल्या दिवशी चांगले उपचार मिळाले, मात्र त्यानंतर पुढे अचानक तब्येत सुधारण्याऐवजी ती का बिघडली आणि माजी सैनिकाच्या यामध्ये कसा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी ढासाढासा रडू लागली. नातेवाईकांनी देखील या प्रकरणी नेमका मृत्यू कशामुळे झाला यासाठी पोस्टमार्टम करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आली आणि त्यानुसार माजी सैनिकाच्या मृतदेहाचं पीएम करण्यात आलं. आणि समोर आलं एक धक्कादायक कारण ज्या माजी सैनिकाचा मृत्यू झाला होता त्या मृत्यूचं कारण हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालामध्ये समोर आलं होतं. त्यानंतर माजी सैनिकाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि जे हॉटेल दोघांमध्ये सुरू करण्यात आलं होतं त्या हॉटेलचा जो पार्टनर होता तो ते हॉटेल पुन्हा चालू लागला होता आणि त्याने एक दिवस त्याच्या मोबाईलवर एक स्टेटस ठेवलं आणि त्या एवढ्या किरकोळ अपघातामध्ये व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का अशी शंका व्यक्त केली. त्या स्टेटसची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी जेव्हा या माजी सैनिकाच्या मित्राला ताब्यात घेतलं आणि त्या स्टेटसची माहिती विचारली तेव्हा माजी सैनिकाला संपविण्यामध्ये दुसरे तिसरे कोणी नव्हते तर त्याच्याच पत्नीने हा सर्व प्लॅन केलेला होता. ज्या पद्धतीनं तिने हा कट रचला होता तो तिने कशा प्रकारे रचला होता आणि ते कशा प्रकारे सक्सेस केला आणि माजी सैनिकाच्या मित्राच्या एका स्टेटसनं हे सर्व प्रकरण कशा पद्धतीनं पोलिसांनी उघड केलं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे राहणारा संदीप माजरंगी हा सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर तो गावाकडे म्हणजेच हुक्केरी गावात आल्यानंतर तो कुटुंबासह या ठिकाणी राहू लागला होता. या ठिकाणी त्याची पत्नी सुमा माजरंगी आणि संदीप यांनी हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संदीप यांनी एखादा मित्र पार्टनर झाला तर दोघांमध्ये हॉटेल सुरू करता येईल असा तो प्लॅन संदीप आखत होता आणि याच दरम्यान त्यांना जुना मित्र पुंडलिक डोंबार भेटला. आता त्या मित्राकडे संदीप याने हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन सांगितला आणि त्यानंतर पुंडलिक याने संदीप याला हॉटेल टाकण्याची सहमती देखील दर्शवली. त्यानुसार गावापासून काही अंतरावर एक हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आला. हॉटेल व्यवसायासाठी लागणारं भांडवल दोघांनी जमा केलं. दोघेही चांगले मित्र असल्यामुळं कोणत्याही प्रकारची आडखाटी अथवा मनात संशय राहणार नाही याची खात्री दोघांनाही होती. काही दिवसातच या हॉटेलने मोठ्या प्रमाणात गल्ला जमवायला सुरुवात केली आणि संदीप याची पत्नी सुमा ही देखील अधूनमधून त्या हॉटेलवर येऊ लागली. हॉटेलवर वाढत असलेली गर्दी, वाढत असलेला व्यवसाय, संदीप आणि पुंडलिक यामुळे दोघेही आनंदी होते आणि अधूनमधून येणारी सुमा आता 2 दिवसाला त्या हॉटेलमध्ये येऊ लागली. यावेळी सुमा आणि पुंडलिक यांच्यामध्ये गप्पा गोष्टी होऊ लागल्या. सुमा कधी गल्ल्यावर बसू लागली आणि पतीच्या गैरहजेरीमध्ये तिने हॉटेल सांभाळायला सुद्धा सुरुवात केली. पती संदीप हा काही कामानिमित्त बाहेर जाऊ लागला. त्यावेळी पुंडलिक आणि सुमा यांच्यामध्ये जास्त चर्चा होऊ लागली आणि या चर्चा वाढत वाढत तेवढ्या पुढे जाऊ लागल्या की पुंडलिक आणि सुमा यांच्यामध्ये जवळीकता वाढली. प्रेमसंबंध निर्माण होण्यास वेळ लागला नाही. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाल्यानंतर संदीप याच्या पाठीमागे सुमा ही पुंडलिक याच्याशी फोनवर वारंवार संपर्कात राहू लागली. पुंडलिक याचा मित्र संदीप असला तरी त्याच्या पत्नीबरोबर पुंडलिक हा प्रेमात पडला होता. दोघेही हॉटेल पार्टनर असल्यामुळे संदीप याला पुंडलिक याच्यावर पूर्ण विश्वास होता.
मात्र दुसऱ्या बाजूने सुमा ही पुंडलिक याच्याबरोबर वेगळीच किस्से करू लागली होती. ज्या प्रेमाला सुमाने पुंडलिक बरोबर सुरुवात केली होती तेच प्रेम आता एकमेकाच्या संबंधापर्यंत पोहोचलं होतं. संदीप हा हॉटेलवर बसल्यानंतर पुंडलिक हा काहीतरी कामाचं निमित्त काढून सुमाच्या घरी येऊ लागला आणि त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित होऊ लागले. सुमा ही पतीला अंधारात ठेवून पुंडलिक याच्यावर सर्वस्व अर्पण करू लागली होती. पुंडलिक आणि सुमाने आता एवढ्या मर्यादा ओलांडल्या होत्या की संदीप यालाच रस्त्यातून बाजूला करायचा प्लॅन आखायला सुरुवात केली. संदीप याला बाजूला तर करायचं होतं, पण याविषयी आपल्या अंगावर काहीच येणार नाही याचा प्लॅन सुरू झालेला होता. आणि विशेष म्हणजे सुमाने पुंडलिकाला सांगितलं की संदीप याचा काटा काढला तर आपल्याला 2 कोटी रुपये मिळतील. त्यावेळी पुंडलिक याला कळाले की संदीप याने 2 कोटीच्या विविध कंपनीच्या पॉलिसी काढलेल्या आहेत. त्यानुसार पुंडलिक आणि सुमाने संदीपला मारताना असं मारायचं ठरवलं की विम्याचे पैसे तर मिळाले पाहिजे, मात्र कट कारस्थान हे अंगलट येता कामा नये. त्यानुसार प्लॅन करायला सुरुवात झाली होती. 13 मार्च 2000 रोजीची तारीख ठरवली होती आणि संदीप हा घरातून हॉटेलवर जाण्याच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडला. रस्त्याने त्याची बाईक एका ठिकाणी घसरली आणि त्याचा किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर त्यांना प्रथम हुक्केरी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पत्नी सुमा माजरंगी हिने त्यांना घाटप्रवाच्या जे रुग्णालयात त्यांना दाखल केलं आणि लवकर पतीची प्रकृती ठीक होईल असं तिला वाटलं होतं. मात्र त्या ठिकाणी उपचार घेत असताना अपघातात गंभीर दुखापत नसताना देखील 15 मार्च रोजी संदीप याचा मृत्यू झाला. रुग्णालयात करण्यात आलेल्या नोंदीनुसार मृत्यूचं कारण हे हार्ट अटॅक असं नमूद करण्यात आलं. शवविच्छेदनासाठी मृतदेह BIMS रुग्णालयात पाठवण्यात आला. सुरुवातीच्या फॉरेन्सिक अहवालातही कोणतंही विष आढळून त्या ठिकाणी आलं नाही असं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलं आणि हा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं देखील सांगण्यात आलं. आता सुरुवातीला हे प्रकरण नैसर्गिक मृत्यू म्हणून पाहिलं जात होतं, मात्र संदीप यांना गंभीर दुखापत नव्हती. ते हेल्दी असल्याचं तपास अधिकाऱ्याच्या मनात म्हणजे संशय निर्माण होऊ लागला होता. याच दरम्यान एक सोशल मीडियावर पोस्ट पोलिसांच्या नजरेस आली. संदीप याच्या पत्नीचा कथित प्रियकर म्हणजे पुंडलिक डोंबार याने सोशल मीडियावर एक स्टेटस टाकलं होतं. यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीचा अचानक मृत्यू कसा झाला असा प्रश्न उपस्थित त्यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी पुंडलिकला चौकशीसाठी बोलावलं. त्यावेळी सुरुवातीला त्याची चूक त्याच्या लक्षात आली होती, तरी देखील तो पोलिसांना काही सांगत नव्हता. मात्र जेव्हा पोलिसांनी दंडुका दाखिला तेव्हा चौकशी दरम्यान त्याने सर्व काही त्या ठिकाणी सांगितलं. खून केल्यानंतर संपूर्ण प्रकरण नैसर्गिक मृत्यूसारखं दिसावं यासाठी मोठ्या प्रमाणात पुरावे लपविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आता पोलिसांनी केलाय. मेडिकल रिपोर्ट आणि फॉरेन्सिक नोंदीमध्ये फेरफार करण्यात आल्याचा संशय देखील आहे. रुग्णालय कर्मचारी, प्रयोगशाळेतील कर्मचारी तसंच काही सरकारी अधिकाऱ्यांनीही या प्रक्रियेत मदत केल्याचं तपासात समोर आलंय. याशिवाय रुग्णालयात दाखल करण्यापासून विष मिळेपर्यंत आणि फॉरेन्सिक पुरावे बदलण्यापर्यंत मोठं जाळं काम करत असल्याचं पोलिसांना संशय आहे. फॉरेन्सिक तपासावर प्रभाव टाकण्यासाठी आणि अधिकृत अहवाल बदलण्यासाठी सुमारे 3 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम दिल्याचा देखील दावा पोलिसांनी केलाय. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालामध्ये विषाचा उल्लेख येऊ नये यासाठी काही फॉरेन्सिक कर्मचाऱ्यांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आली. या प्रकरणाचा तपासादरम्यान पोलिसांनी संशयित विषाच्या बाटल्या, सिरिंज, मोबाईल फोन आणि इतर अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केलेत. त्याचप्रमाणे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुमा माजरंगी, पुंडलिक डोंबार, RMP डॉक्टर बसवराज भासमे, FDA अधिकारी अशोक गुजनाळ, FSL लिपिक आप्पासाहेब नाईक, प्रयोगशाळा सहाय्यक चनय्या अडी स्वामीमठ, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी PN नागराज तसेच पुंडलिकचे सहकारी सचिन सेलार आणि राहुल जोगी यांचा देखील यामध्ये समावेश आहे. मित्रांनो, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या एका माजी सैनिकाचा त्याच्याच पत्नीने केवळ पैशाच्या हवेसापोटी आणि अनैतिक संबंधासाठी क्रूरपणे जीव घ्यावा यासारखी दुसरी भयंकर गोष्ट कोणती? सुमा आणि तिच्या प्रियकराने रचलेला परफेक्ट मर्डर कट पुंडलिकच्या एका सोशल मीडियाच्या स्टेटसमुळे उघडा पडला.
आणि शेवटी या ठिकाणी कायदा जिंकला. मित्रांनो, पैशासाठी आपल्याच कुंकाचा बळी देणाऱ्या नराधम पत्नीला आणि तिच्या साथीदारांना काय शिक्षा झाली पाहिजे कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. क्राईम जगातील अशा खऱ्या आणि थरारक कथासाठी क्लिक टू न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.